नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आरटी प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजेच शाळांचे रजिस्ट्रेशन हे पूर्ण झालेले आहे. काही दिवसांमध्ये आता आरटीचे ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ते सुरू होणार आहेत. त्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे. तर घराजवळील आरटी शाळांची यादी आपल्याला कुठे पाहता येणार आहे, ॲडमिशन कुठे घेऊ शकतो, किती जागा असणार आहेत, वय मर्यादा काय असणार आहे, हे थोडक्यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा. जेव्हा आपण आरटीईचा फॉर्मचा व्हिडिओ अपलोड करू तर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत मिळून जाईल. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आरटीईच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. याची वेबसाईट आहे student.maharashtra.gov.in. या संकेतस्थळावरती यायचं आहे. इथे आल्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही 4थ्या नंबरचा ऑप्शन आहे लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूव्ड फीस. तर यावरती क्लिक करायचं आहे, खाली स्क्रॉल करायचं आहे. या ठिकाणी स्टेट या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र राहू द्यायचं आहे. त्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट ठिकाणी आपल्याला जिल्हा निवडायचा आहे. जो काही तुमचा जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर सर्च या ठिकाणी आपल्याला 2 ऑप्शन दिसतील, बाय ब्लॉक आणि बाय नेम. तर आपल्याला बाय ब्लॉक यावरती सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ब्लॉक किंवा तालुका इथे आपल्याला सिलेक्ट करायला विचारेल. तर आपला जो काही तालुका किंवा ब्लॉक आहे ते सिलेक्ट करायचे आहे. आरटीई कोटा या ठिकाणी आपल्याला 2 ऑप्शन दिसतील, ऑल आणि आरटीई. तर आपल्याला आरटीईवरती सिलेक्ट करायचं आहे. ॲकॅडमिक इयर 2024-25 हे सिलेक्ट करायचं आहे आणि सर्च या बटनवरती क्लिक करायचं आहे. जसं आपण सर्च या बटनवरती क्लिक करू, आपल्यासमोर पात्र असणाऱ्या सर्व आरटीई शाळांची यादी दिसेल. यापैकी आपल्याला ज्या शाळेची माहिती हवी आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्या शाळेची संपूर्ण माहिती आपल्यासमोर दिसणार आहे. जसे की स्कूल कोड काय असणार आहे, शाळेचं नाव काय आहे, इस्टॅब्लिशमेंट इयर काय आहे, स्टँडर्ड जे आहे ते इथे फ्रॉम 1ली ते 12वीपर्यंत या शाळेचे ॲडमिशन जे आहे ते इथे आरटीई अंतर्गत राहणार आहे. तर 8वीपर्यंत आपल्याला आरटीई अंतर्गत प्रवेश शिक्षण जो आहे तो मोफत दिला जातो. त्यानंतर याचा बोर्ड कुठला आहे तर इथे बघू शकता, बोर्ड स्टेट बोर्ड आहे. त्यानंतर वय मर्यादा इथे दिलेली आहे बघा, 6 वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त 7 वर्ष 5 महिने इथे आपल्याला लागणार आहे. आणि इथे वॅकन्सीज बघा, 75 सीट जे आहे ते इथे आरटीई अंतर्गत वॅकन्सी इथे दाखवलेली आहे. इथे आपण जेव्हा वॅकन्सी डिटेल्सवरती क्लिक करू त्यानंतर आपल्याला इथे संपूर्ण माहिती बघायला दिसणार आहे. ॲकॅडमिक इयर आणि रिझर्व आरटीईच्या जागा किती आहेत ते इथे आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर खाली स्क्रॉल केल्यानंतर आपण दुसऱ्या शाळा एखादी निवडून बघूया. तर दुसरी एखादी शाळा निवडल्यानंतर त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर परत इथे तुम्ही बघू शकता शाळेचे नाव, त्यानंतर स्कूल कोड, त्यानंतर कॅटेगरी आणि या शाळेचं जे बोर्ड आहे ते कोणतं बोर्ड आहे, CBSE आहे की स्टेट बोर्ड आहे ते इथे आपल्याला बघायला मिळेल. तर आम्ही आता दुसरी एक शाळा निवडलेली आहे. तर इथे शाळेचं नाव दिसत आहे. त्यानंतर इथे ॲडमिशन 1ली ते 7वीपर्यंत ॲडमिशन दिलेलं आहे. खराडी लोकेशन दाखवत आहे हडपसरमध्ये. त्यानंतर इथे बोर्ड बघा CBSE आहे. त्यानंतर इथे तुम्हाला त्या शाळेचं लोकेशन देखील तुम्ही इथे चेक करू शकता. फर्स्ट स्टँडर्डसाठी तुम्ही या शाळेमध्ये ॲप्लिकेशन करू शकता. इथे तुम्हाला वय जे आहे ते 6 वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त 7 वर्ष 5 महिने असणं गरजेचं आहे. त्यानंतर इथे रिझर्व जागा आरटीई 25% अंतर्गत ज्या जागा शिल्लक आहेत त्या देखील इथे दाखवल्या आहेत. त्यानंतर अशा काही शाळा जिथे असतील तिथे तुम्हाला आरटीई अंतर्गत जर प्रवेश नाही मिळाला तर तुम्ही पैसे भरून जर ॲडमिशन करण्यासाठी इच्छुक असाल तर ते देखील इथे त्यांनी काही शाळा आहेत त्या शाळांची लिस्ट इथे आहे. तर इथे तुम्ही तो चार्ट बघू शकता. जी शाळा आहे त्या शाळेवरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला इथे अशा प्रकारे बघता येणार आहे. ही संपूर्ण माहिती साईडवरती उपलब्ध झालेली आहे. आता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जेव्हा आपण साईडवरती येतो तर इथे क्लिक केल्यानंतर सध्या अजून सुरू झालेले नाही आहेत फॉर्म. जेव्हा सुरू होतील तेव्हा तुम्हाला याचा व्हिडिओ नक्की मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.